कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रत्नागिरी शहरातील क्रांतीनगर परिसरात 2 दिवसांपूर्वी एका कचराकुंडीत नवजात बालक आढळल्याने मोठी खळबळ उडाली होती। माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या धक्कादायक घटनेनंतर हे बालक आता सुस्थितीत असल्याची अत्यंत दिलासादायक माहिती समोर आली आहे। जिल्हा शासकीय रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांचे पथक या चिमुरड्याची अहोरात्र काळजी घेत असून त्याची प्रकृती आता पूर्णपणे स्थिर आहे। या बालकाच्या प्रकृतीची अस्थैवाईकपणे विचारपूस करण्यासाठी नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी सोमवारी सायंकाळी सर्व महिला नगरसेविकांसह जिल्हा रुग्णालयाला भेट दिली। यावेळी डॉक्टर विनोद सांगवीकर यांनी माहिती दिली। बालकाचे वजन 2.5 किलो असून त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे। या भेटीदरम्यान पूजा पवार, श्रद्धा हळदणकर, वैभवी खेडेकर यांच्यासह अनेक महिला, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सध्या प्रशासनाकडून बालकाच्या निर्दयी पालकांचा शोध घेतला जात असून नगर परिषदेने दाखवलेल्या संवेदनशीलतेचे संपूर्ण जिल्ह्यातून मोठे कौतुक होत आहे। या रत्नागिरी शहरामध्ये क्रांतीनगर भागामध्ये एका कचरा कुंडीमध्ये 2 दिवसापूर्वी एक नवजात शिशु मिळालं होतं आणि त्याला लगेच रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। याची चौकशी करण्यासाठी आज मी व माझ्या सहकारी सगळ्या नगरसेविका ज्या आहेत ते करण्यासाठी आम्ही रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झालो। बच्चूची सगळी चौकशी केली। सदर पूर्ण सिव्हिल हॉस्पिटलची टीम अगदी बाळाची चांगल्या प्रकारे काळजी घेते आणि ते बाळ अतिशय व्यवस्थित आहे। मुळातच जन्मताच बाळ सुदृढ आहे। 2.5 किलो त्याचं वजन आहे आणि आता त्याची प्रकृती ही अतिशय चांगल्या प्रकारे सुधारते। ही चौकशी करता आम्हाला सगळं कळलं आणि सिव्हिल हॉस्पिटलमधली सगळी टीम त्या बाळाची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेते। Thank you.